आज आपण करूयात सुरणाचे काप। मी इथे पाव किलो सुरण घेतलेलं आहे। सुरणाला खूप माती असते, त्यामुळे आपण सुरण स्वच्छ धुवून त्याचं साल काढून घेऊयात। सुरणाचं साल जाड दिसत असलं तरी ते अगदी पटकन निघतं। तर अशा प्रकारे सुरणाचं साल काढून परत एकदा आपण स्वच्छ धुवून घेऊयात। आता मी ह्या सुरणाचे असे काप करून घेतलेले आहेत। काप खूप जाड पण करायचे नाहीत आणि खूप पातळ पण करायचे नाहीत। साधारण असे मी काप करून घेतलेले आहेत। सुरण हे खाजरं असतं, त्यामुळे त्याला काहीतरी आंबट पदार्थ आपल्याला लावायला लागतो। काही जण कोकम आगळ लावतात, काही जण चिंचेचा कोळ लावतात। तर मी इथे अर्ध लिंबू या सुरणाच्या कापांवर पिळून घेणार आहे। मी हे अर्ध लिंबू सुरणाला दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे, म्हणजे हे सुरण खाजणार नाही। लिंबू लावून झाल्यानंतर या कापांना मी थोडंसं तिखट, मीठ आणि हळद छान लावून चोळून घेणार आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर या कापांना तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा लावू शकता। इथे कापांना मी तिखट, मीठ आणि हळद लावून ठेवलेली आहे। कोटिंगसाठी मी 4 चमचे बारीक रवा आणि 2 चमचे तांदळाची पिठी घेणार आहे। तांदळाची पिठी घेतल्यामुळे काप खूप खुसखुशीत होतात आणि त्याच्यावर ते बाइंडिंग छान टिकून राहतं। आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं तिखट आणि मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला काप शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे। आता आपले जे तिखट मीठ लावलेले काप आहेत ते सर्व बाजूनी छान कोट करून घ्यायचे आहेत। पॅन छान गरम झालेला आहे। आता आपण काप शॅलो फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये ठेवूयात। आपण पॅनमध्ये खूप तेल घातलेलं नव्हतं, त्यामुळे मी इथे थोडंसं कापांवर वरून तेल घालणार आहे। 2-3 मिनटं झालेली आहेत। एका बाजूनी काप छान खरपूस भाजले गेलेले आहेत। आता आपण दुसऱ्या बाजूनी हे काप भाजून घ्यायचे आहेत। खूप कोरडं वाटत असेल तर अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत। काप करताना गॅस नेहमी मध्यम आचेवर ठेवायचा, अजिबात मोठा ठेवायचा नाही। अगदी 7-8 मिनिटात आपले हे मस्त कुरकुरीत काप तयार होतात। नुसते खायला किंवा वरण भात, आमटी भात ह्याच्याबरोबर खायला सुद्धा हे काप खूप मस्त लागतात। तर नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।